नवरात्रोत्सव सुरू आहे। उंबरठच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आपण पाहतोय तिथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते। कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे त्याचं उपपीठ म्हणून या उंबरठची ओळख आहे। या ठिकाणचे भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात। विशेष म्हणजे नवसाला पावणारी म्हणून ही देवी याची अशी ओळख आहे। या ठिकाणच्या भाविकांशी आपण जरा बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, तुम्ही कुठून आले? काय देवीकडे काय मागणी? काही नाही, सर्वांना सुखट आनंद ठेव, सर्वांना आनंदात ठेव, सुखी ठेव। ताई, तुम्ही कुठून आले? पोतूर काय महालक्ष्मीला काय मागणी? सगळ्यांना आनंदात ठेव, फक्त तुम्हाला? सगळ्यांना आनंदात ठेव। सगळ्यांना आनंदात ठेव। ताई, तुम्ही कुठून आले? आम्ही सुराळ्यावरून आलो साहेब। सुराळे? काय महालक्ष्मीला काय मागणी? काही नाही, अजून काही मागत नाही, काय दर्शनासाठी आले? आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील उंबरठची ही महालक्ष्मी खूप प्रसिद्ध देवी आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक या ठिकाणी येत असतात। अतिशय श्रद्धेने या ठिकाणी नतमस्तक होत असतात। आपल्या सोबत इतरही काही मंडळी आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा नमस्कार। काय आपल्या महालक्ष्मीबद्दल तुम्ही काय सांगाल? महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी दसऱ्याच्या अगोदर आम्ही ते दर्शनासाठी येत असतो। इथलं पावित्र्य खूप छान आहे। बरेचसे भाविक इथे मुंबई, पुणे, इतर भागातून दर्शनासाठी येतात। इथं आल्यानंतर खूप समाधान वाटतं आम्हाला, आणि आज तुम्ही भेटला म्हणल्यावर अजून समाधान। काय महालक्ष्मी मातेला काय नवस केला, काय म्हणाले? महालक्ष्मी मातेला एवढंच बोललेलो आहे, आता सध्या आपल्या महाराष्ट्रावर पावसाचं जे दुष्काळी सावट आलेलं आहे ते कुठेतरी थांबव, आणि सर्वांना सुख समाधानाचे भरभराटीचं हे वर्ष जाऊ दे। नक्कीच यंदाच्या वर्षी पाऊस अधिक पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान शेतकऱ्याचं भरून येण्यासाठी या बळीराजाला खूप ताकद दे, आणि ही ताकद देत असताना निसर्गाचा लहरीपणा बळीराजाच्या मुळावर येणार नाही याबाबतची काळजी घे, अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी केली जाते। या ठिकाणची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आपण पाहतोय शाळेची मुलं मुली इथे या ठिकाणी आहेत। सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी या मुली इथे सहकार्य करतात। आपल्यासोबत ताई कुठून आले? नारायणगाव। काय महालक्ष्मीला काय प्रार्थना? काय बोलले? महालक्ष्मीला प्रार्थना काय करणार? काय नाही, सर्वांना सुखी ठेव, जे महापुरात गेलेत त्यांना वाचव, जे जाणार आहेत त्यांना वाचव, एवढीच अपेक्षा, बाकी काही। नक्कीच यंदाच्या वर्षी पाऊस पडल्यामुळे नुकसान मोठं झालेलं आहे। हे नुकसान सहन करण्याची ताकद लोकांना दे, आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये होणारी ही प्रचंड गर्दी पाहता या ठिकाणी आपण पाहतो ही खूप मोठी गर्दी आहे। कुठे होम हवन झालेलं आहे। या महालक्ष्मी मंदिरामध्ये अधिक प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होत असते। लोक भक्ती भावाने या ठिकाणी येत असतात, आणि या ठिकाणी येत असताना श्रद्धेने ही महालक्ष्मी नवसाला पावत असते। आपल्यासोबत पिंपळवंडीचे माजी उपसरपंच आहेत। अहो, काय तुम्ही महालक्ष्मीला काय प्रार्थना कराल? महालक्ष्मीला अशीच प्रार्थना आहे की आता महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे ओल्या दुष्काळाचं, ते लवकरात लवकर दूर व्हावं, आणि सगळा शेतकरी हा सुखी हो। सध्या शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे बहुतांशी लोक या नुकसानीमुळे त्रस्त आहेत। महालक्ष्मीला सगळ्यांची प्रार्थना आहे की हे महालक्ष्मी देवी, यंदाच्या वर्षी जी लोक अडचणीमध्ये आहेत, ओला दुष्काळ पडलेला आहे, लोकांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, हे नुकसान भरून निघायला हवं। त्याचबरोबर या ठिकाणी आलेले भाविक भक्त आपला कौटुंबिक नवस करत असतात, आपले प्रश्न मार्गी लावावेत अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो। आता या ठिकाणी पाहतोय आपण पंच कमिटीचं काम चालू आहे। लोक श्रद्धेने देणगी देत असतात। या ठिकाणी लोक सगळ्या लोकांचा सत्कार आदर तिथं केला जातो। आपल्यासोबत देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ आहेत। दादा काय सांगाल, यंदाच्या वर्षीचं काय नियोजन आहे? यंदाच्या वर्षी जरा पावसामुळे यात्रेला थोडा परिणाम झालेला आहे, कारण आणि परीक्षा असल्यामुळं लोक मध्ये शनिवार रविवार लोक जास्त येऊन गेली, आणि आता थोडासा परिसर कमी मिळते जरा थोडासा यावेळेला। काय किती लोक आले असतील? तरी कमीत कमी 10,000 लोक येऊन गेली। आता तुमच्या गावातील जी लोक बाहेर गावी असतात, म्हणजे नोकरीनिमित्त ती सगळी गावाला येत आहेत,
काय त्यामागचं त्यावेळेला परीक्षा असल्यामुळे काय झालं का लोक रविवारी आणि रविवार सुट्टी असल्यामुळे ते मध्ये येऊन गेले आणि त्यामुळे परीक्षेमुळे लोक आता आज यायला पाहिजे ते आज आलेले नाही, कमी आलेले त्यावेळेला. या ठिकाणी येत असलेल्या भाविकांना काय आवाहन? इथं येणाऱ्या भाविकांना आमच्या देवी सगळ्या लोकांना प्रसन्न होते येणाऱ्या भाविकाला, त्यामुळे ते सोयीचे नाही तर दर्शनात आणि दर्शन करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी येऊन देवीचा प्रसाद घ्यावा, आमच्या देवीवर चांगलं मार्गस्थ होईल अशी आमची इच्छा आहे. यंदाच्या वर्षी पाऊस अधिक पडल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी आहे. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान होत असताना या उमरेच्या देवीला दर्शनाला सुद्धा याचा परिणाम जाणवतोय. गर्दी बऱ्यापैकी आहे. जे लोक इथे या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, त्यांना आपली विनंती आहे, दर्शन रांगेत घ्या, देवस्थान ट्रस्टला सहकार्य करा, आपल्या दागिन्यांची काळजी घ्या, याबाबतची खबरदारी घेणं प्रत्येक भाविकाचं काम आहे. हे यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. लोकांचा उत्साह वाढण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून सगळ्यांची काळजी घेतली जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून हे महालक्ष्मीची ओळख आहे. कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे त्याचं उपपीठ म्हणून उमरेच्या देवीची आख्यायिका आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावते अशा प्रकारे सांगितलं जातं. भाविकांनो, इथं या, नतमस्तक व्हा, दर्शन घ्या आणि देवस्थानच्या कार्यकारिणीला सहकार्य करा अशीच अपेक्षा. ठिकाणी या गाव परिसरातील सगळी लोक गावाला येत असतात. यंदाच्या वर्षी परीक्षा असल्यामुळं काही लोक सुट्टीमध्ये येऊन गेलेले आहेत, परंतु या महालक्ष्मीला दर्शनाला आल्यावर ही देवी नवसाला पावतेच अशा प्रकारची आख्यायिका आहे. जे कोल्हापूरचं जी महालक्ष्मीचं मंदिर आहे किंवा देवी आहे त्याचं हे उपपीठ म्हणून याची ओळख आहे. दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक येत असतात, नतमस्तक होत असतात. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन केलं जातं. आजचा दिवस जो आहे हा दिवस 10वा दिवस आहे. या दिवशी कशा प्रकारचं नियोजन केलंय आपण जरा जाणून घेऊया. हांडे साहेब, काय नियोजन केलंय? आजचा 10वा दिवस आहे. 10 दिवस कुठले उपक्रम झाले? 10वा दिवस म्हणजे नवमी डबल आली. आज 10व्या दिवशी म्हणजे होमाचा दिवस. होमाच्या दिवशी सकाळी होम आवडला आमच्या इथे सुरुवात होते. सकाळपासून जवळजवळ 11 यजमान जोडपे आमची होमाला बसतात. 1:30 वाजता आपला नैवेद्य गेला. ठरल्याप्रमाणे दैत्याला नैवेद्य 1:30 वाजता जातो. नैवेद्य त्या दिवशी गेला म्हणजे 1:30 वाजता गेला आणि दिवसभरामध्ये या पंचकृषीतले नव्हे तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मागच्या 9 दिवसामध्ये जर आपण अभ्यास केला तर महिला मोठ्या प्रमाणात बसेस घेऊन येताना दिसल्या. बाहेरच्या गावाची लोक आली. ओझरवरनं आपल्याकडे काहीतरी 10:30 वाजता आहेर आला. गणपतीचा आहेर दरवर्षी येतो. त्यांचे सर्व ट्रस्टी आणि 2-3 बस भरून त्यांच्या महिला सुद्धा या ठिकाणी आल्या. आता नियोजनाचा भाग म्हणलं तर 1:30 वाजता नैवेद्य गेला आणि आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व माझ्या मते नरेंद्र शेठ आंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी प्रसाद ठेवला होता, अन्नप्रसाद ठेवला होता. महाप्रसाद जवळजवळ 2-2.5 हजार लोकांनी त्याचं सेवन केलं आणि येणाऱ्या पाहुण्यांचं इथं आमचे ट्रस्टी असतील, अध्यक्ष असतील यांनी वेळोवेळी सन्मान केला. आणि माझ्या मते तालुक्याचे आमदार, आत्ताचे आमदार शरददादा सोनवणे जे आमच्या गावचे जावई आहेत त्यांनी सुद्धा जेव्हा दैत्याला नैवेद्य जातो त्यावेळेस ते उपस्थित झाले. त्याच दरम्यान अतुल शेठ बेनके जे माजी आमदार आहेत ते पण उपस्थित झाले. मोहित ढमाले असतील, बाळासाहेब बेंडे असतील, असे सर्व मान्यवर म्हणजे सत्यशील शेरकर सुद्धा स्वतः येऊन गेले. तर सगळे मान्यवर आमचे उपस्थित झाले आणि सगळ्यांचा सन्मान आमचे प्रचाराध्यक्ष शिवाजी माधव हांडे यांनी त्यांच्या हातून केला. आणि आताच ते तुमच्या पुढेच उपास सोडायला गेले, कारण आमचा एकदा होम झाला की आमच्या उमरतकरांचा उपास सुटतो. बाकीच्या गावामध्ये उपास सुटायचा दसऱ्याचा दिवस असतो, पण आमची ही परंपरा आहे. आणि पार्किंगच्या बाबतीत पाहिलं तर रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही बॅरिकेड लावले होते. लोकांनी आम्हाला चांगला सहभाग दिला. दरवर्षीप्रमाणे आतमध्ये गाड्या यायच्या, पण यावेळेस गाड्यांचं नियोजन लोकांनी स्वतःहून आमचं ऐकलंय आणि नियोजन छान झालं. आतापर्यंत यात्रा एकदम सुखकर चाललेली आहे आणि पुढे पण पुढचे कार्यक्रम संध्याकाळचा आमचा आता नाटकाचा प्रयोग आहे, रावण पडला उताना. तो एक कार्यक्रम आमच्या गावच्याच लोकांनी बसवलाय. तो पण कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने होईल आणि भाविकांचा आमच्यावर महालक्ष्मीची सगळ्यावर कृपा आहे आणि ते उपपीठ असल्यामुळं भाविक आपाप आपल्याजवळ येत आहेत. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झाला, लोकांवर दुःखाचं सावट आहे. काय त्याचा परिणाम काय जाणवला? आपल्या भागात तसा परिणाम जाणवला असं नाही म्हणता यायचं. परिणाम जाणवला
तिकडून सुद्धा येणारे जे भाविक होते ते आम्हाला थोडे कमी दिसले, कारण इथं बीडकर मंडळी आपल्याकडे जास्त आहेत. ते पै पावणे 1000-2000 पब्लिक तिकडून पण यायचं दरवेळेस, ते कमी झालेलं आहे. आणि त्यांच्या दुःखात जरी यात्रा महोत्सव असला तर शेतकरी राजा आज दुःखात आहे, त्यांच्या दुःखात पण आम्ही सहभागी आहोत. आणि आपल्या इकडे पण परिस्थिती आता वाईटच दिसते, कारण सोयाबीन आता पूर्ण पक्व झालेला आहे, पाऊस वरून चालू आहे, सोयाबीन काळा पडण्याचा आणि या पावसाळी पीक हातातून जाण्याची शक्यता इथं पण जास्त आहे. आणि तसं देणगीवर काही परिणाम असं जाणवलेला नाही, परंतु परीक्षेचा काळ आहे आणि आता MBBS आहे, BMS आहे, त्यांच्या 2 माझ्या मते हे झालेले आहेत आणि 3ऱ्या फेरीमध्ये आता परत लोक प्रयत्न करतायत, तर त्याच्यामुळे पण थोडा परिणाम आहे. मुंबईकडचे आमचे लोक बरेचसे आले होते, परीक्षांच्या बाबतीमध्ये परीक्षामुळे आमच्याकडे थोडा फरक आहे असं झालं. उमरजची महालक्ष्मी ही कोल्हापूरचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं, याची कागदोपत्री भविष्यकाळात नोंद होईल. आपल्याकडे हिंगणे दप्तर म्हणून माझ्या मते 1708चे दाखले मागे मी पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये दाखले पत्रकारांना दाखवले. 3 ठिकाणी त्या हिंगणे दप्तरमध्ये नोंद आहे. आणि हिंगणे दप्तर म्हणजे भारतीय इतिहास संशोधन यांनी प्रदर्शित केलेलं ते पुस्तक आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते दाखले आम्ही आता मंत्रालयात इकडे तिकडे पाठवतोय. मगाशी 1:30 वाजता जेव्हा अतुल शेठ आणि अमित शेठ आले, त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली की माझी, अमित शेठ म्हणले माझी सासरवाडी कोल्हापूरचे आहे आणि तिथले जे ट्रस्टी आहेत कोल्हापूरचे, त्यांना हा कागदपत्री पुरावा दाखवून ह्या मंदिराला उपपीठ कसं मिळेल त्यांना सुद्धा आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे. आणि आपला प्रयत्न राहील की बाबा हे उपपीठ जर आहे तर त्याला उपपीठाची मान्यता आपल्याला मिळवणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चालू आहे. तर यात्रेला भाविक मोठ्या संख्येने येतात, याच्यामध्ये हौशे, नवशे, गौशे असतात. काही महिला मंडळी अधिक प्रमाणात येतात, दागिने अधिक प्रमाणात घालून येत आहेत. चोऱ्या होऊ नये म्हणून तुम्ही महिलांना, भाविकांना काय आवाहन कराल? शक्यतो आम्ही यात्रा चालू करायच्या अगोदरच, होण्याच्या अगोदरच आम्ही आवाहन करतो की बाबा गर्दीच्या ठिकाणी येताना आपण मोठमोठे महागडे डाग घालून येऊ नये. आणि आल्यानंतर या देवीची महिमा आहे. आतापर्यंत तरी कोणाचा डाग, मोबाईल असं एकही घटना घडलेली नाही. काय असेल ते असेल, पण इथं अजूनपर्यंत एकही चोरीची घटना घडलेली नाही. अध्यक्ष, तुम्ही काय सांगाल? एवढं मोठं महोत्सव होतोय, गर्दी खूप आहे, यंदाचं नियोजन कसं आहे? नियोजन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. सर्व सहकार्य यात्रेकरूंनी केलेले आहे आम्हाला, आणि आमच्या कमिटीनं संपूर्ण सहकार्य करून गावाचं सर्व सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे इथं कुठलाही उचित प्रकार घडत नाही किंवा कुणाचे दागिने किंवा चोऱ्या एकही आजपर्यंत झालेली नाही. इथून पाठीमागच्या काळात झालेली नाही आणि आतापर्यंत झालेली नाही. आपल्या सोबत होते देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष रमेश हांडे. ह्या महालक्ष्मी देवीची आख्यायिका आहे. या ठिकाणी आलेल्या माणसाला जो नवस करत त्या नवसाला पावते. इथं महिलांची संख्या अधिक प्रमाणामध्ये असते. ह्या बहुतांशी महिला या ठिकाणी नवस करत असतात. येणाऱ्या महिलांच्या अंगावर दागिने खूप असतात. पोलीस प्रशासन किंवा देवस्थान ट्रस्टकडून महिलांना दागिन्याची काळजी घ्या अशा प्रकारचं आवाहन केलं जातं. तथापि आजपर्यंत एकाही महिलेचा दागिना चोरी गेलेला नाही अशा प्रकारची आख्यायिका आहे. असो तरी सुद्धा महिलांनी आपल्या दागिन्याची काळजी घ्या, नतमस्तक व्हा, देवीला प्रार्थना करा. महालक्ष्मी देवीला आपली देखील प्रार्थना आहे. यंदाच्या वर्षी खूप पाऊस झालाय, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. जगाचा पोशिंदा बळीराजा सुखी होण्यासाठी बळ दे अशीच प्रार्थना. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, उमरज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.